नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण खाण्यापिण्याबद्दल बोलणार आहोत आणि डायलिसिस रुग्णाने कसं अन्न खावं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. बऱ्याचदा डायलिसिस रुग्ण एक छोटीशी चूक करत असतो. तो आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. आता जेव्हा रुग्ण डायलिसिसवर असतो, तेव्हा त्याला हे समजून घ्यावं लागतं की डायलिसिसचा फक्त एक साइड इफेक्ट आहे. तो म्हणजे जोपर्यंत आपण डायलिसिस करत राहतो, तोपर्यंत आपलं शरीर कमकुवत होत जातं आणि आपली आयुष्याची वर्ष कमी होत जातात. आपल्या शरीरात ऊर्जा उरत नाही. कमजोरी खूपच वाढते. रुग्णाला उठणं बसणं, चालणं सुद्धा कठीण होऊ लागतं. शरीरात क्रम्स येऊ लागतात. त्यामुळे आपल्याला आपलं अन्नच औषधात रूपांतरित करायला हवं. आपल्याला आपल्या खाण्यापिण्यावर खूप लक्ष द्यायला हवं आणि आपल्या शरीराला असं पोषण द्यायला हवं की आपण डायलिसिस सहन करू शकू आणि आपल्या किडनीला इतकी ताकद मिळेल की ती पुन्हा काम करायला लागेल. ज्यामुळे आपल्या डायलिसिसवरील अवलंबित्वही संपून जाईल. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की डॉक्टर साहेब किती बरोबर आणि किती चुकीचं सांगत आहे. तर सुरुवात करूया सर्वात आधी यापासून की तुम्ही दिवसभरात किती वेळा जेवण घ्यायला हवं, बरोबर ना? कारण आपण 3 वेळा आपल्या शरीरासाठी खातो, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. पण डायलिसिस तर माझ्या शरीरातून रोजच ऊर्जा शोषून घेत आहे ना. आठवड्यात 2 वेळा जात असाल, 3 वेळा जात असाल, किंवा तुम्ही आठवड्यात एकदाच जात असाल, तरीही तुमच्या शरीरातून थोडीशी ताकद निघून जातेच. त्यामुळे ती भरून काढण्यासाठी माझ्याकडे येणाऱ्या सर्व पेशंट्सना मी सल्ला देतो की तुम्ही दिवसातून 4 वेळा जेवण नक्की घ्या. तुम्ही ते का खाणार? 3 वेळा शरीरासाठी खा. चौथ्यांदा डायलिसिससाठी खा. त्यामुळे तुमच्या शरीरात जे अन्न जास्त गेलेलं असतं ते तुम्हाला जास्त ऊर्जा देतं. आता त्या जास्त ऊर्जेतून थोडीशी ऊर्जा कमी झाली तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे तुमचं शरीर व्यवस्थित राहतं. शरीराचं वजन टिकून राहतं. वजन कमी होत नाही. आता आपण जेव्हा बोलतो की दिवसातून 4 वेळा खायचं आहे, तर काय खायचं हेही महत्वाचं ठरतं. म्हणून आपण जेव्हा 4 वेळा खाण्याबद्दल बोलतोय, तेव्हा त्या जेवणात काय लक्षात ठेवायचं आहे हेही महत्वाचं आहे. आपल्या शरीरात प्रोटीनचं प्रमाण जास्त जावं असं पाहिजे. एखाद्याने करावे. कारण जेव्हा डायलिसिस होतं, तेव्हा आपल्या शरीरातून प्रोटीन बाहेर पडायला लागतं आणि प्रोटीनवर आपल्या शरीरात अनेक कामं अवलंबून असतात. आपल्या शरीरात तयार होणारे एन्झाईम्स, अमिनो ऍसिड्स हे सगळे प्रोटीनवर अवलंबून असतात. म्हणून जर कुठल्याही कारणाने तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता व्हायला लागली, तर तुमचे शरीर तुटायला, कमकुवत व्हायला लागेल. मग आपण काय करणार? आपण आपल्या आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवू. आता प्रोटीनचे स्रोत हे शाकाहारीही आहेत आणि मांसाहारीही आहेत. एका बाजूला डाळी आहे, पनीर आहे, दुसऱ्या बाजूला चिकन आहे, मासे आहे, मटणही आहे. तर कोणतं प्रोटीन तुमच्या शरीरात जावं हे महत्वाचं आहे. आता हेही महत्वाचं होतं. त्यामुळे तुम्हाला तुमची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. जर तुमच्या रिपोर्ट्समध्ये, रक्ताच्या रिपोर्टमध्ये एकूण प्रोटीनचं प्रमाण नॉर्मल येत असेल ना, तर तुम्ही शाकाहारी प्रोटीनवर अगदी सहजपणे जगू शकता. तुम्ही काय करायचं आहे? तुमच्या प्रत्येक जेवणात, प्रत्येक पोळीमध्ये प्रोटीन घालायचं आहे. तुम्ही कसं घालू शकता? विचार करून बघा. तुमची डाळ सुद्धा प्रोटीन आहे. तुमच्या पोळीत इतका प्रोटीन नाही. मग आपण काय करतो? दोन्ही एकत्र करतो. म्हणजे आपण दरवेळी पोळी खाताना डाळ घालून केलेली पोळी खातो. जरी आपण ते डाळींसोबत खात असलो तरी पण आपण डाळ घालून केलेली पोळी खातो. आपण साधी पोळी खाणं बंद करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय करतो आपण? आपण आपल्या जेवणात पनीरचं प्रमाण वाढवायला सुरुवात करतो. आता पनीरचे कोरडे पराठे खा किंवा पनीरची भुर्जी बनवा. काही फरक पडत नाही. तुम्ही कुठलीही भाजी खात आहात. समजा गाजराची भाजी खात आहात, तर गाजराच्या भाजी सोबत पनीर घाला. काही फरक पडत नाही. त्यामुळे तुमच्या शरीरात प्रोटीन जास्त प्रमाणात जाईल. अलीकडेच एक पेशंट आला होता. डॉक्टर साहेब, खरं पनीर कुठे मिळतं? आजच्या काळात तर व्हिडिओ बघा, सगळं सगळं बनावट प्रोटीन आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मार्केटमधून विकत घेता. खरं खोटं माहित नाही, घरी जे बनवताय त्याबद्दल माहिती आहे ना? तो म्हणाला, हो डॉक्टर साहेब, ते मला माहित आहे. म्हणून तुम्ही बाजारातून पनीर घेणं टाळा, शक्यतो घ्यायचं नाही. घरीच दूध फाडून तुम्ही स्वतःच छेना बनवा आणि त्याच्यापासून भाजी बनवा किंवा पराठ्यात फिलिंग म्हणून वापरा. त्यामुळे असं होतं की तुम्हाला क्वालिटीची खात्री मिळते की ही क्वालिटी माझ्या शरीराला कोणत्याही प्रकारे नुकसान करणार नाही. ठीक आहे, तर हे झालं शाकाहारी पेशंटसाठी. पण जे लोक नॉनव्हेज खातात किंवा खाऊ शकतात, त्यांच्यासाठीही काही गोष्टी परवानगीच्या असतात. जसं की आपण अंडी परवानगी देतो की तुम्ही अंडी खा. 2-4 अंडी तुम्ही खा. काहीच नुकसान नाही. कारण आपली अंडी 100% प्रोटीन असतात. म्हणजे शरीरात जे गेले ते बाहेर पडत नाही.
ठीक आहे, तर तुम्ही हे आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. पण लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त करू नका. बाहेरचं तापमान पाहून करा. उन्हाळ्यात खूप जास्त अंडी खाल्ली तर त्रास होतो, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे अंड्याचं सेवन नियंत्रणात ठेवा. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, आपल्या पेशंट्समध्ये, विशेषतः भारतात जे नॉर्थ ईस्ट भाग आहे तिथे मासे जास्त प्रमाणात खातात. बिहारकडे, बंगालकडे तिथेही मासे जास्त खातात. तर तुम्ही मोठे मासे खायचे नाही. तुम्ही लहान मासे खायचे आहे. आता लहान माशांची जी झोल भाज्या बनतात त्या तुम्ही तुमच्या जेवणात वापरू शकता. याचा तुम्हाला जो फायदा होईल तो म्हणजे तुमचे शरीर कमजोर होणार नाही. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जेव्हा आपण प्रोटीनचं प्रमाण जास्त खातो तेव्हा आपल्या रक्तात क्रिएटिनिनचं उत्पादन थोडं वाढतं. शरीरात वाढतं कारण जितकं प्रोटीन आपल्या शरीरात जाईल तितकंच क्रिएटिनिनचे कार्य आपल्या शरीरात होईल, म्हणजे ते तयार होईल. आता इथे जे क्रिएटिनिनचं थोडंफार कार्य दिसेल ना, तर त्याबद्दल घाबरू नका की माझी किडनी खराब होते. हे क्रिएटिनिन त्यामुळे वाढलं आहे कारण आपण प्रोटीनचं सेवन केलं आहे. इथे किडनी खराब झालेली नाही. किडनी कधीच प्रोटीनमुळे खराब होत नाही. किडनी नेहमी बीपी आणि शुगर सारख्या आजारांमुळेच खराब होते. म्हणून जेव्हा तुम्ही जेवण खात आहात तेव्हा असं विचारू नका की हे खाल्लं तर माझं क्रिएटिनिन वाढेल. तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमची किडनी वाचवायची आहे. किडनीमध्ये जर थोडाफार काही बदल दिसला तरी आहे, पण जर तुमचे शरीर निरोगी राहिलं आणि तुमचं वजन कमी झालं नाही तर तुम्ही जास्त काळ जगू शकाल. समजा कुणाकडे किडनी उपलब्ध नाही आणि एखाद्याचं वय 60 वर्ष आहे. आता 60 वर्षांच्या रुग्णाला डायलिसिस आणि 20 वर्ष शरीराला डायलिसिस. पण इतक्या काळ टिकून राहणं सोपं काम आहे का? ही सगळी कामं देखील काही सोपी नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्या तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात बदल करून घ्या, ज्यामुळे डायलिसिस थांबेलच असं नाही. पुन्हा सांगतोय, डायलिसिस थांबतं किंवा नाही, पण 20 वर्ष रुग्ण जिवंत राहायला हवा. हेच तुमचं टार्गेट असायला हवं. जेव्हा तुम्ही हा विचार मनात ठरवता, ही मानसिकता बनवताना, तेव्हा काय होतं की तुम्ही स्वतःच्या शरीराची जास्त काळजी घेता, कारण तुम्हाला माहित असतं की किडनी तर संपली आहे, गेली आहे. माझ्या शरीराची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून किडनीमुळे माझ्या शरीराला काही हानी होऊ नये. माझं आयुष्य आरामात चालू राहावं, माझ्या शरीरात ऊर्जा टिकून राहावी, माझं शरीराचं वजन कमी होऊ नये, माझ्यावर कमजोरी येऊ नये, मला दुसऱ्या प्रकारच्या गुंतागुंतींचा सामना करावा लागू नये. जेव्हा पेशंट हे करायला सुरुवात करतो तेव्हा पेशंटला आपोआप समजायला लागतं की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे. कोणतीही गोष्ट जी तुम्ही करत आहात, अल्पकालीन करत आहात, खानपिन थांबवत आहात, फक्त गवार किंवा टिंडा खात आहात, हे सगळे अल्पकालीन करत आहात. तुम्हाला माहित आहे की हे 20 ते 30 वर्षे करू शकत नाही. तर तुमचे शरीर तुम्ही पाहाल की कमकुवत होतं आणि जेव्हा शरीर कमकुवत होतं ना, अशा पेशंटला जिवंत ठेवणं खूपच कठीण होऊन जातं. म्हणून पेशंटला जिवंत ठेवणं महत्वाचं आहे, त्याचं क्रिएटिनिन कमी करणं नव्हे. हा फरक समजून घ्या. ठीक आहे, तर मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या असतील. तरीही जाण्यापूर्वी मी इच्छितो तुम्ही 2-4 किडनी पेशंटना भेटा.